साडी रियूज प्रोजेक्टमधली ही आपली 8वी साडी आहे। साडी काहीतरी अशी आहे आणि त्याचा जो पदर आहे तो असा आहे। ह्या साडीचा जंपसूट मी पहिल्यांदाच ट्राय केलेला आहे। मापे बघूया कशी कटिंग करायची आहे। कटिंगसाठी सर्वात आधी कमर उंची प्लस 1 इंच घ्यायचे। मुंडा इथे मी 7.5 घेणार होते, पण लूजिंगसाठी 8.5 घेतलाय। पण जेव्हा तुम्ही माप घेणार तेव्हा तुम्ही 7.5च घ्या, कारण 8.5 नंतर मला फार मोठा झाला मुंडा। शोल्डर मी 7.5 इंचांवरती घेतलेले आहे। गळारुंदी 3, छातीचा चौथा भाग प्लस 3 घेतलेला आहे। तुम्ही 1.5 नाही तर 2च घ्या। 3 इंच मी स्वतःसाठी सोडलेले आहे लूजिंगसाठी। बघूया 3 इंच कसं येईल। कमरचा चौथा भाग तिकडेही 3 इंच आणि बाहेर 2-2 इंचांचं मार्जिंग सोडायचं आहे। 3 इंच मी माझ्या हिशोबाने घेतलेलं आहे। पहिल्यांदाच जंपसूट ट्राय करते म्हणून जास्त लूजिंग सोडण्यासाठी। गळा खोली घेऊन गळा व्ही आकारामध्ये घेतला आहे। शोल्डर उतार आणि पुढचा आणि मागचा गळ्याचा मुंड्याचा आकार द्यायचा आहे। मागचा गळा पुढचा गळा सगळा कट करून घेतलेला आहे, मागचा मुंडा आणि पुढचा मुंडाही। पॅन्टसाठी वरती कमर घेरला जेवढं घेतलंय तेवढंच मार्क करायचं। तिथे खाली 15 इंचावरती क्रॉसची लेंथ मार्क करायची आहे। 15 इंच जिथे मार्क केले तिथून सरळ टेप ठेवून 16 इंचांवरती मार्क करायचं आहे सीटसाठी आणि त्यापुढे 3 इंच मार्क करायचं आहे क्रॉसच्या लेंथसाठी। ज्यांचा हिप साईज मोठा असतो त्यांच्यासाठी हे माप बरोबर आहे। पुढे 3 इंच वाढवायचे आहे, कारण सीटच्या तिकडे लूज राहण्यासाठी आणि क्रॉसची जी आहे शेप ती काढायची आहे। हा जो आहे अस्तरचा जो हाईट जी मी घेतलेली आहे ती साडीच्या मापापेक्षा 2-3 इंच कमीच ठेवलेली आहे आणि वरून वजा केलेला आहे योक पार्ट वरपर्यंत जोडायचे आणि बाहेर 1 इंचांची मार्जिन पण सोडायची आहे। जेवढी आपल्याला हवी असेल आपण तेवढंही घेर ठेवू शकतो। त्याचा मध्य काढायचा आणि वरती थोडंसं तिरका करायचं आहे। परत मापे समजवतीये। इथे कमरेला जेवढं घेतलंय तेवढंच माप घ्यायचं आहे। वरून खाली 15 इंचांवरती मार्क करायचं आहे क्रॉसच्या लेंथसाठी। जिथे 15 इंचांवरती मार्क केलेलं आहे तिथून आडवा टेप ठेवायचं आहे आणि 16 इंचांवरती मार्क करायचं आहे सीटच्या लूजिंगसाठी। 16 इंचांच्या पुढे 3 इंच अजून वाढवायचं आहे क्रॉसच्या शेपसाठी। जिथे आपले दोन्ही पॅन्ट जोडतात तिथून शेप द्यायचा आहे, वरपर्यंत यायचं आहे। आपला जो वरचा पार्ट आहे कमर उंची त्या वरते ते वजा करून फुल लेंथ ठेवायची आहे। पुढचा आणि बॅकचा दोन्ही कट करून घ्यायचं आहे, फ्रंट आणि बॅक। 4 फोल्ड केलेल्या कापडावरती पॅन्टचा एक पाय ठेवून तो पण कट करून घ्यायचा आहे। साईडला थोडंसं अर्धा इंच जास्तच सोडायचं आहे कापड, नंतर एक्स्ट्रा कट करू शकतो। पायांसाठी वरून खाली 3.5 इंचांवरती मार्क करायचे आहे। तिथून पुढे टॉपला घेतलेली मुंडा खोली बाहेर 2 इंच आणि आतमध्ये 1.5 इंच मार्क करायचे आहे। पुढचा आणि मागचा मुंड्याचा आकार काढायचा आहे। दंड घेर मार्क करायचे आहे, बाहेर 2 इंच मार्जिन सोडायचं आहे। कटिंग करून घ्यायचं आहे। नंतर फ्रंटचा जो पुढचा मुंडा आहे तो पण कट करून घ्यायचा आहे।